नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय वीज फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. दत्तकृपा सोसायटी भांडूप पश्चिम इथे राहणाऱ्या दीप्ती रघुनाथ कदम या वहिनींना भेटणार आहोत. दत्तकृपा आणि कृपादृष्टी किती महत्त्वाचे शब्द आहे. दत्त महाराजांची कृपा आणि या घरावरती कृपादृष्टी राहो, या सोसायटीवरती कृपादृष्टी राहो आणि हो आपल्यावरही ही कृपादृष्टी अखंड राहो अशी प्रार्थना करून सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कदम कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हिरव्या निळ्या साडीला रेशमाचा काठ, रघुनाथ रावांचे नाव घेते, आज आहे होम मिनिस्टरचा थाट. काय सांगता? उखाणा कधी केला पाठ? कालच केला. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हा माझा मुलगा. हो हो. ही माझी काकू. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. या माझ्या ननन. नमस्कार. ही माझी बहीण. ही पण बहीण. ह्या माझ्या वहिनी. नमस्कार. त्या पण वहिनी. आणि या माझ्या ननन आणि आमच्या ह्या सोसायटीतले सगळे मित्र नमस्कार. परिवार. सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे बालपण गेलं? गावाला. गावाला कुठे? कट्टा. कट्टा मालवण. घरी कोण कोण होतं? आई बाबा आणि आम्ही बहिणी. शाळा कुठली? कट्टा. कितवी पर्यंत तिकडे होता? 10वी पर्यंत. तुम्ही कुठे हो? मी मालवण. मालवणला कुठे? मालवण आनंदवाड. आई बाबा काय करायचे? आई वडील शेतकरीच होते आणि शिक्षण पण गावीच झाले पूर्ण. गावी. किती जण होते घरात? आम्ही 5 भावंड. आणि तुमच्याकडे आई बाबा काय करायचे? माझे वडील सुरुवातीला सर्व्हिसला होते साताऱ्याला आणि नंतर मग गावाला आले. आणि तुम्ही किती जण राहिला घरात? आम्ही 6 बहिणी आणि आई बाबा. पण कसं गेलं बालपण तुमचं? छान मजेत गेलं. एकदम मस्त. हो. तुम्ही कट्टा आणि ह्यांचं गाव याच्यात किती अंतर होतं? साधारण 10-15 किलोमीटर असेल. कधी भेट नसेल ना? नाही. नाही. कधी बघणंही नसेल. नाही. कधी एका एसटीत पण नाही. नाही ना. काय हो? नाही, थोडस मला आठवत आहे की काय आठवतंय? एसटीमध्ये बघितल्यासारखं गेला. बघितलं मी आपला असाच मारला खट्ट्यावर दगड, तो अचूक लागला. कुठल्या बसमध्ये बघितलं होतं त्यांनी तुम्हाला? मला नाही का आठवत त्यांनी बघितलं असेल. मला नाही माहिती. मी त्यांना बघण्याचा कार्यक्रम झाला ना तेव्हाच पहिल्यांदा बघितलं. तुम्ही कधी बघितलं होतं साधारण? नाही, ती मावशीकडे राहायला असायची आमच्याकडे, म्हणजे मी आनंदवाड. डीएडला होते. डीएड कॉलेजला ना. डीएड कॉलेज. तेव्हा सकाळच्या वेळेला तिचं स्कूल आणि आमचं कॉलेज पण एकत्र तेव्हा बसमध्ये असायची. ते तुमच्या बसला असायचे, तुम्ही त्यांना नाही बघितलं, त्यांनी मात्र तुम्हाला बघितलं. हे कसं काय हो? नाही, त्यावेळी असं काही इंटेन्शन नव्हतं, कारण पहिल्यांदा आमचं मी बघितल्यानंतरच बाकीच्या गोष्टी फिक्स झाल्या. ते लग्नाच्या बाबतीत झालं. कॉलेजमध्ये जात असताना तुम्ही त्यांना बघितलं होतं ना? ते असंच बसमध्ये बघितलं बसमध्ये असेल. वगैरे तसं असतं. काही नाही. तुम्ही नका आता बाजू घेऊ. एका स्टॉपवर उतरायचे तुम्ही? मी कट्ट्याच्या स्टॉपला उतरायचे. कट्ट्याच्या. हा. आणि तुमचं किती पुढे मग कट्ट्यानंतर? नाही, कट्ट्याच्या अलीकडे मालवण पासून आमचं जवळ तुम्ही आहे. आधी उतरायचे. हो. उतरताना बघून उतरायचे तुम्ही. अरे एसटीत किती लोक राहिली आहेत हे तर बघायचे ना. काय हो? म्हणजे हे बघत होते तुम्हाला? काय हो? मला माहित नाही. तुम्हाला काय माहिती नाही? किती वर्ष झालं लग्नाला? 14 वर्ष झाली. 14 वर्षात कधी बोलले नाहीत की मी बघायचो तुला म्हणून? हा, असं एकदा झालं होतं विषय. तेव्हा मला म्हणाले की तुला मी कधीतरी बघितलंय बसमध्ये असं. म्हटलं मला कधी बोलले नाहीत तुम्ही बसमध्ये असं. म्हणजे बोलले नाहीत. का नाही हो बोलले? नाही, तेव्हा अशी ओळख वगैरे काहीच नव्हती. अच्छा. आणि बोललं तर परत तिकीट काढायला लागलं. त्यापेक्षा न बोललेलं बरं, हो की नाही? पण मग लग्नाचा विषय कसा काय झाला? समाजामध्ये पत्रिका वगैरे बायोडेटे असतात लग्न करणाऱ्या अच्छा. मुलांना. वधूवर मंडळ. हा, वधूवर सूचक मंडळ. मग? तर माझ्या बहिणीने तिथून एक बायोडेटा आणला होता. हा, तो हाच. हा. हा. तर मग तेव्हा पत्रिका वगैरे जुळली आणि मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. तो कुठे झाला? कट्ट्यावर. भांडुपला झाला. भांडुपला कधी आले तुम्ही? मी भांडुपला माझं डीएड झालं आणि आम्ही भांडुपला शाळा आहे प्रायव्हेट, बॅरिस्टरनाथ पै विद्यालय, तिथे मी जॉबला लगेच लागले. अच्छा. म्हणून डीएड तुम्ही आला. झाल्यावर.
आणि मग भांडूप मध्येच हो. घर घेतलं का? भांडूपमध्ये लग्न म्हणजे झालं सगळं, नंतर लग्नाचं वगैरे फिक्स झालं, लग्न झालं आणि नंतर आम्ही सुरुवातीला कल्याणला राहायला गेलो. कल्याण. हा. पण मला सांगा, लग्नाचा जो विषय होता तुम्हाला आठवतोय? तो दिवस बघायला गेले होते तो, हो. काय झालं होतं त्या दिवशी? नाही काय असं खास नाही, आम्ही बघितलं वगैरे. हं, मग हे केवढं खास आहे? बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आमच्याकडून होकार असा नाही गेला. का हो? 1 महिना लावला होता त्याने, होल्डर होतो आम्ही 1 महिना. ते परत बस मधून फिरत होता का? 1 महिना का लावला हो तुम्ही? नाही, थोडं मीन्स आमच्या फॅमिलीमध्ये पण आम्ही डिस्कशन केलं आणि थोडीशी बारीक असल्यामुळे थोडंसं त्या विषयावर थोडंसं दिसायला बारीक असल्यामुळे हे केलं होतं. मग महिन्याभराने कधी निर्णय घेतला तुम्ही? नंतर आमच्या भाऊजींना मी भेटलो. त्यांनी पण असं सांगितलं की लग्न व्हायच्या अगोदर मुली बारीक असल्या तरी लग्न झाल्यानंतर जाड होतात. भाऊजींचा काय ह्याच्यावर अभ्यास आहे का? मग काय झालं? मग तुम्ही लगेच तयार झाले? नाही, थोडं मग नंतर आमच्या पुन्हा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही होकार दिला. मग होकार दिल्यानंतर भेटले कुठे? मुलुंडला आम्ही पहिल्यांदा भेटलो. कुठे? मुलुंड स्टेशन. किती नंबर प्लॅटफॉर्म? प्लॅटफॉर्म नंबर नाही, हॉटेलमध्ये. म्हणजे हे फिक्स झालं, म्हणजे हे होकार कळवला. तुम्ही होकार कळवला? हा. त्यानंतर किती दिवसांनी? साधारण 4-5 दिवसांनी. आम्ही दोघांना, माझा भाऊ पण होता सोबत. भाऊ कशाला? हा, म्हणजे काय विचारायचं असेल तर आम्ही दोघांमध्ये डिस्कशन करून त्यांना विचारू ना. दोघे भाऊ आणि तुम्ही डिस्कशन करणार आणि त्यांना विचारणार. हा. आणि तुम्ही कोण कोण आला होता? नाही, मी एकटाच होतो. तुम्ही काय घाबरत नव्हते? मग आले. हो. आणि मग तुम्ही काय काय विचार करून विचारलं त्यांना तेव्हा? असं काय नाही की बाबा सगळं विचारायचं की काय सगळं म्हणजे काय? किती वाजले? 1 महिन्यानी कळवलं ना होकार वगैरे. बरोबर आहे. 1 महिना काय विचार करत होता? असं म्हणजे मग काही म्हणाले असं नाही, ते बोलले तसं काही विशेष असं नव्हतं 1 महिना होल्डवर ठेवण्याच्या संदर्भात वगैरे हा. असं. मग तसं एवढं काही असं विचारलं नाही. काय हो, काय खायला वगैरे मागवलं होतं हा, हॉटेलमध्ये? मागवलं होतं. काय काय ते एवढं काहीतरी तर मागवलं असेल त्यांनी, मला वाटतं मसाला डोसा मागवलेला त्यांनी स्वतःसाठी. हा. आता माझ्यासमोर काय होतं ते आठवत नाही मला. बरोबर. पण मला सांगा, मग लग्न लगेच ठरलं? म्हणजे जेव्हा तुम्ही बोललात त्यानंतर लगेच ठरलं लग्न? हा. आणि मग किती दिवसांनी लग्न झालं तुमचं? नोव्हेंबर 2013ला आमचा साखरपुडा झाला. बरं. पण मसाला डोसा खाल्ल्यानंतर किती दिवसांनी साखरपुडा? 2 महिन्यांनी. 2 महिने. पण त्या 2 महिन्यात तर दोघे भेटला असाल ना? हा, नाही, फोनवर कॉन्टॅक्ट वगैरे होत काय होता. भेटला नव्हता का? ते बोलले मला तुम्ही दोघेच भेटला होता. नाही, म्हणजे ते फिक्स झाल्यानंतर ते असं. फिक्स हा, आधी झाल्यानंतर नाही. ते मसाला डोशानंतर भावाला ठेवून दोघेच भेटले होते ना? हा. ते कुठे? भेटलो नाही, फोनवरच अरे कॉन्टॅक्ट भेटला करत होता. भाऊ नव्हता आणि तुम्ही दोघेच भेटले होते अचानक. ते नाही भेटलेलो कधी. काय हो? खरं काय हो? नाही भेटलेलो ना कधी. काय हो, नाही, हॉल वगैरे बघण्यासंदर्भात ते नंतर नंतर एकदा- हो. तुम्ही दोघेच भेटले होते ते कधी हो? नाही, दोघे असे नाही. नाही भेटलेलो. भेटलेच नाही. किती महिन्यात? नाही, नंतर हॉल वगैरे फिक्स झालं ना तेव्हाच सगळे आम्ही एकत्र आलो भेटलो, असं नाही. त्याच्या आधी नाही. लग्नाची तारीख किती हो? 24 फेब्रुवारी 2004. बरोबर. हो. का तिथेही चुकले? नाही, बरोबर आहे. नाही ना. कसा स्वभाव आहे मिस्टर? ह्यांचा स्वभाव खूप छान आहे, खूप शांत आहे स्वभावाला. ओके. तुम्ही चिडत नसाल ना हो कधी? चिडते ना. काय हो? काय गोड हसले ते. म्हणजे काय एवढे चिडतात? खरं सांगा अगदीच. तिला काही खटकलं तर मग तो पारा चढतो तिचा. आणि पारा चढला की? पारा चढला की मग बोलणं चालू होतं तिचं, कंटिन्यू बोलत राहते. हो. हो. मग तुम्ही ती घंटा लावून घ्या ना शाळेतली. टन करून वाजली का? मी बेडरूम मध्ये जातो मग. आता पहिल्या खेळात सगळी बक्षिसं मिळणार तुम्हाला का मला बघायची. वेदांत फळाबग. पृथ्वी गोल आहे. साईड 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 साईड. बाजूला जा, बाजूला जा. कोणी मध्ये येऊ नका. कट्ट्यावरून एसटी सुटली आहे आता. संवादिनी. संवादिनी. तीस सेकंद. हे आकाशवाणीचे भांडूप केंद्र आहे. अरे घेऊनच आले. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. नमस्कार. आज या सगळ्यांनी मिळून तुमच्यावरती तक्रारी लिहिल्यात. ओके. बघा, निबंधच लिहिलाय तुमच्यावर. कोणी तुम्हाला फोन केला ना की बिझी आहे असं म्हणून फोन कट करता. हो मान्य आरोप? हो मान्य. का हो? कारण मी शाळेत असते ना, तर मी सांगितले म्हणजे असं नातेवाईकांना की शक्यतो शाळेत असेल तर मी फोन घेणार नाही. बरोबर. जर अर्जंट असेल तर मला मेसेज करून ठेवा, नंतर मला वेळ मिळेल तसं मी बघेन. हा मस्त आरोप आहे. शिक्षिका आहे त्यामुळे सगळ्यांशीच कडक शिस्तीने वागते. कडक शिस्तीने असं नाही की मला म्हणजे प्रत्येक वक्त शिस्त लागते असं. हो ना. बेशिस्त असं आवडत नाही नाही कशाला पटलं तर कोण? मी बोलते. मग बोलते ते सांगण्याची काय गरज नाही माऊली. आता बघा पुढचा मी तुम्हाला दाखवणार नाही तर परत म्हणाल करूनच टाकतो. हे बघा काय चौथा आरोप बघा. झोपाळू आहे. मी नाही. नाही, हे चुकीचं आहे. हा? नाही. काय हो? नाही, ती खूप सकाळी लवकर उठते ज्यावेळी शाळा असते किंवा आमच्या ऑफिसला जायचं, वेदांची पण शाळा असते त्यावेळी. बरोबर. आणि दुपारी घरी आलो फक्त, शाळेतून रविवार वगैरे असेल ना थोडासा उशीर होतो तिला उठायला. उठायला. हा. आणि दुपारी शाळेतून नाही, मी आल्यावर संध्याकाळी येते शाळेतून किती वाजता? 7 वाजता. पण तरी असं म्हणतात झोपाळू आहे म्हणून. काय माहिती त्यांना कसं काय वाटलं. कधीतरी ते लोक आले असतील माझ्याकडे, नेमकी झोपलेली असेल म्हणून बोलले असेल. हा मस्त आरोप आहे. थांबा, दोन्ही वाचा पटकन. मोठ्याने वाचायचं. वाचा पटकन. आम्ही आलो की पाणी पण विचारत नाही. फोन केला तर नीट बोलत नाही. काय माहिती एकदम क्लोज असेल तर म्हटलं पाणी आहे तर तुम्हीच घ्या असं. ह्यांच्याकडे येताना आपली वॉटर बॅग आपण घेऊन या बाई. बरोबर, गंमत करतो. पण आता मला तुम्हाला विचारायचं, हे सगळे आरोप मान्य आहेत तुम्हाला? नाही, काही मान्य होते, काही मान्य नव्हते. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तसंच आहे. काही मान्य आहेत, काही बरं, एक वहिनीने आजपासून स्वभावात बदल करायला पाहिजे असं आज सांगितलं, तर कुठला करायला पाहिजे असं तुमचं मत आहे? किटपिट चालू असते. म्हणजे एखाद्या विषयावर घेऊन किटपिट. एखादा विषय घेऊन त्याच्यावर पुन्हा डिस्कशन होतं किंवा चालू राहतं, ते त्यानं कमी करावं. विषय म्हणजे संपल्यानंतर तो तिथेच क्लोज करावा. तुमची म्हणजे सिरियलच आहे वाटतं. एकदा सुरू झाली की थांबतच नाही एपिसोड तुमचे. बरं, तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? फोन वगैरे उचलत नाही असं म्हणतात ना, तर मी शक्यतो प्रयत्न करेन की याच्यानंतर मला कोणी फोन केले तर ते उचलण्याचा प्रयत्न करेन. दुसरं, आणि पाणी वगैरे देत नाही म्हणतात, तर आता आवर्जून पाणी देईन आल्या आधी. एक मडकं बाहेर भरून ठेवा पाण्यात. आला प्रत्येक बेल दाबायच्या आधी पाणी प्या. हा, दरवाज्यातलं विचार पाणी पिया आहे तो अंदर लेणे का? हा, नाही तर बाहेर. फारच आहे ना पाणी पाहिजे तुम्हाला. थांबा. बरं, थोडीशी गंमत केली, रागावला नाही तर? नाही नक्की ना बाई? नाही. आता सगळी बक्षिसं मिळणार तुम्हाला का मला बघायची? एरोप्लेन पाच, बोलायचं नाही. सहा, नऊ. थांबा, आता बोलू नका, वेळ संपली. वहिनीने काय चित्र काढलंय माहितीये तुम्हाला? वहिनी सांगा हो. बोंबील. उत्तर सांगेपर्यंत सुकला तो. क्या बात आहे बा. हीच ती कट्ट्यावरची बा. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळवून दिलं वहिनींना तुम्ही. द्या त्यांना. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4,
3 2 बरोबर. पाटा वरवंटा. खायच्या अँगल वरवंट्याचं असं नाही. त्याला हा वरवंट आहे पण त्याला कळलं नाही ना म्हणून मी मिरची वगैरे काढली कांदा वाटतो. अभिनंदन पाटा वरवंटा. नमस्कार. आता घरातल्यानी बोलायचं आहे. माईक कुठे आहे? पुतण्या भावाची मुलगी. बरं बरं सांगा कसा आहे स्वभाव? स्वभाव एकदम मायाळू आहे. मायाळू आहे. आणि जावय? जावई पण उत्तम आहे, चांगले आहे. एकदम उत्तम आहे. व्हेरी छान आहे मुलगी पण जावई पण छान आहे. जावई छान आहे. करतीत काय नाही तर वरवंट. तुम्ही? मी यांची बहीण आहे. माझी नणंद आहे. नणंद आहे. सांगा सांगा वहिनीबद्दल बोला. वहिनी तशी माझी चांगली आहे आणि ती अशी वहिनीशी मला वाटत नाही. आम्ही अशी बहीण भावंडासारखीच वाटतो. हो. आणि भाऊ पण माझा चांगला आहे. सगळं आपलं सांभाळ लहानपणापासून त्यांनीच केलं. खूप मेहनत केली. माझी आई लहानपण माझं लग्न झालं आणि तशीच ऑफ झाली. ह्यांनीच सर्व आम्हाला केलं. शिक्षण सगळं सगळे नोकरी. कष्ट हो भावाने हो हो. काढले. आई वडील माझे शेती करायचे. ह्यांनीच सर्व हे केलं आम्हाला पुढे. तोपर्यंत हे दिवस आम्हाला त्यांनी दाखवले. आणि वहिनीने पण कधी तुम्हाला? नाही अगदी नाही बहिणीप्रमाणे कधीच नाही. मायाळू आहे एकदम जीवन. आणि काही जर तिच्या घरात प्रॉब्लेम असेल ना तर पहिलं मला सांगणार फोन करून. हो. हा ताई असं झालंय काय करू तर ठीक आहे बहिणी सांभाळून घे तू मोठी आहेस अच्छा. असं मी सांगणार. मग अशी जरा वेळ मिळाला नाही नाहीतर परत फोन केला असता. नाही करते मी फोन पण ती थोड्या वेळाने मला उत्तर देणार. मी बिझी होती म्हणून आता मी तुम्हाला फोन केला मग म्हणून सांगणार. विचारायला वेळ नाही मिळाला ना त्यांना. काही बोंबील कसा काढू म्हणून. नाहीतर तिने वेगळाच भूमीर काढलेलं काय ओळख करणार. द्या त्यांच्याकडे. आपण कोण? त्या माझ्या वहिनी पण आहेत आणि माझ्या नणंद पण आहेत. दोन्ही आहेत? हो दोन्ही पण आहेत. मग तुमचा डबल रोल आहे. सांगा. हो डबल रोल आहे. काय कसं काय या दोघांबद्दल? छान आहे. माझे दादा आणि माझी वहिनी दोघेही खूप चांगले आहेत. समंजस आहेत. सांभाळून घेतात आम्हाला. आणि काय सांगू ऑलराऊंडर आहेत. हा ना. पाटील बोला. दादा तर माझा चांगलाच आहे आणि वहिनी तर एकदम मस्तच आहे. दादा तर चांगला आहे. दादा चांगलाच आहे वहिनी तर त्याहून मस्त आहे. अच्छा. खुश आहात ना तुम्ही? हो हो. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? की मी कधी कधी खूपच बिझी असते आणि काही एखाद्याने फोन केला असेल अर्जंट म्हणजे डिसिजन वगैरे पाहिजे असेल तर मी तो फोन घेतला नसेल. त्यामुळे त्यांचं थोडंसं मन दुखावलं गेलं असेल की कधीच अर्जंट आहे तरी वहिनी फोन उचलत नाही किंवा मुलगी फोन उचलत नाही असं. तर त्यासाठी मी त्यांची म्हणजे सगळे जे नातेवाईक आहेत त्यांची क्षमा मागेन. तुम्ही? काही वेळ माझं काय थोडा मी बोलण्यामध्ये कमी आहे. जास्त मी बोलत नाही आणि सहसा एवढं म्हणजे पटकन इन्व्हॉल्व होत नाही. म्हणजे फॅमिली सर्कल असू देत किंवा नातेवाईक असेल. त्यामुळे कदाचित लोकांचा गैरसमज होतो की ह्याला थोडा भावुक व्यक्तिमत्व आहे. तर असं काय नाही आहे. तरी काही चूक माझ्याकडून म्हणजे बोलण्यामध्ये काय चुकून शब्द गेला असेल किंवा असं काय गैरसमज झाला असेल तर त्या संदर्भात मी क्षमा मागतो. मन मोकळं केल्याचा समाधान तुमच्या चेहऱ्यावरती आता दिसतंय. असेच हसत राहा, आनंदात राहा. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच मिस्टरांना झी मराठीकडून ही भेट अवश्य. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.